जय शिवराय मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत 10 मंदिरे बघणार आहोत. मित्रांनो, आपला भारत देश हा संपूर्ण जगामध्ये त्याच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा आणि श्रद्धेमुळे ओळखला जातो. कारण आपल्या देशामध्ये सर्वात जास्त लोक हे सरळ आहेत. आपल्या देशातील लोकांची देवाबद्दल इतकी श्रद्धा जोडली गेली आहे की ती त्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. भारत देशात शेकडो मंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरे श्रीमंतीसाठी ओळखली जातात. या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणारे लोक श्रद्धेने दान करत असतात, ज्यांना वर्षाला करोडो रुपयाची देणगी जमा होते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आणखी एक मनोरंजन व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमधून भारतातील सर्वात श्रीमंत 10 मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. नंबर 10. सोमनाथ मंदिर. सोमनाथ मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये 10व्या क्रमांकावर येते. सोमनाथ मंदिर हे भारताच्या गुजरात या राज्यामध्ये आहे. हे मंदिर गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावर वेरावळ पंतप्रभात पाटणमध्ये आहे. गुजरातचे एक महत्त्वाचे तीर्थस्थान आणि पर्यटन स्थळ म्हणून या मंदिराकडे बघितले जाते. भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंग मंदिरापैकी एक हे पहिले मंदिर आहे असे मानले जाते. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. परकीय आक्रमण करणाऱ्याने हे मंदिर 17 वेळा तोडले आणि लुटून नेले, तरी देखील आज हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक आहे. सोमनाथ मंदिर हे स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमुना आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो लोक दर्शनाकडे आज देखील मोठ्या प्रमाणात गोल्ड रिझर्व्हमध्ये आहे. नंबर 9. काशी विश्वनाथ मंदिर. काशी विश्वनाथ मंदिर हे भारताच्या उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये हे मंदिर 9व्या क्रमांकावर येते. हे मंदिर उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी गंगा नदीच्या तीरावर वसलेले आहे. वाराणसी हे ठिकाण हिंदू धर्मातील पवित्र तीर्थक्षेत्र व प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे धार्मिक स्थळ फक्त भारतीयांनाच नव्हे तर परदेशी पर्यटकांनाही आकर्षित करते. काशी विश्वनाथ हे मंदिराचे देखील अनेक वेळा लूट करण्यात आली होती. दरवर्षी या मंदिराच्या दानपेटीत 4 ते 5 करोड रुपये येतात. काशी विश्वनाथ हे मंदिराचे एकूण नेटवर्क हे 6 करोड रुपये आहे असे सांगितले जाते. नंबर 8. जगन्नाथ मंदिर. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये जगन्नाथ मंदिर हे 8व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत मंदिर आहे. हे मंदिर ओडिशा राज्यामध्ये पुरी शहरामध्ये स्थित आहे. हिंदू धर्मातील सर्वात मानाचा पवित्र 4 धाम तीर्थक्षेत्रापैकी जगन्नाथ मंदिर हे एक तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराचे लँड एरिया हा 30 एकरपर्यंत पसरलेला आहे. जगन्नाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी दररोज 30,000 पेक्षा जास्त लोक येत असतात. त्याचबरोबर यात्रेनिमित्त या मंदिरातील मूर्त्या 209 किलो पर्यंतच्या सोन्याच्या डेकोरेट केले जातात. त्यामुळे या मूर्ती अतिशय सुंदर दिसतात. 2010 मध्ये या मंदिराचे बँक डिपॉझिट जवळजवळ 150 करोड इतके झाले होते. नंबर 7. मीनाक्षी मंदिर. मीनाक्षी मंदिर हे भारताच्या तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये हे मंदिर 7व्या क्रमांकावर येते. हे मंदिर तमिळनाडूच्या मदुराई शहरामध्ये स्थित आहे. दररोज 20 ते 25,000 पेक्षा जास्त लोक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. मीनाक्षी तिरुकल्याणम मंदिरामध्ये दरवर्षी एप्रिल महिन्यात दर 10 दिवसाचा मोठा उत्सव भरवला जातो. या उत्सवामध्ये 10 लाखापेक्षा जास्त लोक येतात. मीनाक्षी मंदिराला दरवर्षी 6 कोटीपेक्षा जास्त डोनेशन येते. नंबर 6. गोल्डन टेम्पल. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये गोल्डन टेम्पल हा मंदिर 6व्या क्रमांकावर येते. गोल्डन टेम्पल हे शीख धर्मातील सर्वात मोठे गुरुद्वार आहे, जे हरमिंदर साहिब गुरुद्वारा या नावाने ओळखले जाते. पंजाब राज्यामध्ये अमृतसर या ठिकाणी हे सुवर्ण मंदिर आहे. या मंदिराला स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणूनही ओळखले जाते. खरोखरच एक सुंदर आणि आकर्षक लेस असा गोल्डन टेम्पल मध्ये दररोज 40,000 पेक्षा जास्त लोक दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लंगराचा प्रसाद दिला जातो. गोल्डन टेम्पलचे वार्षिक उत्पन्न 100 करोड पेक्षा जास्त आहे. नंबर 5. सिद्धिविनायक मंदिर. सिद्धिविनायक मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरापैकी सिद्धिविनायक हे मंदिर 5. आपल्यापैकी बऱ्याच जणांना मंदिराबद्दल माहिती असेल. हे मंदिर महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये स्थित आहे. या मंदिरामध्ये असणारे भगवान गणेशांची मूर्ती हे 200 वर्षापेक्षा जुनी आहे असे मानले जाते. सिद्धिविनायक मंदिरामध्ये दररोज 2 लाखापेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येत असतात. गणपतीच्या मूर्तीवर जे 2 बसवलेले आहेत ते जवळजवळ 4 kg शुद्ध
सोन्याने बनवलेले आहे. सिद्धिविनायक मंदिराचे वार्षिक उत्पन्न हे 50 ते 125 करोड आहे असे सांगितले जाते. नंबर 4. वैष्णवी देवी माता मंदिर. वैष्णवी देवी माता मंदिर हे जम्मूमधील कटारा या शहरात आहे. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरामध्ये हे मंदिर 4थ्या क्रमांकावर येते. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले हे मंदिर हिंदू धर्मातील एक लोकप्रिय मंदिर आहे. वैष्णवी देवीला दुर्गा देवीचे एक अवतार समजला जातो. वैष्णवी देवीचे दर्शन घेण्यासाठी कटारा गावातून 15 किलोमीटर अंतराच्या घाट पायी चढावा लागतो. इतका मोठा आणि कठीण घाट चढून दरवर्षी 80 लाख या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. वैष्णवी माता मंदिराचे वार्षिक उत्पन्न हे 500 करोडपेक्षा जास्त आहे. नंबर 3. साईबाबा मंदिर. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी साईबाबाचे मंदिर हे 3ऱ्या क्रमांकावर येते. महाराष्ट्राच्या अहमदनगर या जिल्ह्यामध्ये शिर्डी या ठिकाणी हे मंदिर आहे. साईबाबांनी या छोट्याशा गावाला आपल्या भक्तांसाठी पवित्र तीर्थक्षेत्रात रूपांतरित केले आहे. निस्वार्थ प्रेम आणि गरिबांच्या समर्पणामुळे त्यांना आदर व सन्मान मिळाला. त्यासाठी त्यांची पूजा केली जाते. साईबाबांच्या दर्शनासाठी सर्व धर्मातील लोक मोठ्या उत्सुकतेने येत असतात. या मंदिराजवळ 32 करोड रुपयाचे गोल्ड आणि सिल्वर आहे. ज्या सिंहासनावर साईबाबांची मूर्ती विराजमान आहे ते सिंहासन 94 किलो शुद्ध सोन्याने बनलेले आहे. त्याचबरोबर या मंदिराचे वार्षिक उत्पन्न हे 360 करोड रुपयाच्या जवळपास आहे. नंबर 2. तिरुपती वेंकटेश्वर मंदिर. तिरुपती तिरुमला वेंकटेश्वर हे मंदिर भारतातील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये हे मंदिर 2ऱ्या क्रमांकावर येते. आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती या शहरामध्ये तिरुमला हिल्स जवळ हे मंदिर स्थित आहे. तिरुपती मंदिर हे लॉर्ड वेंकटेश्वर यांना समर्पित आहे, जे भगवान विष्णूचे एक रूप आहे. हे मंदिराला भूलोक वेंकटम म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरामध्ये असणारे लॉर्ड वेंकटेश्वरम यांच्या मूर्तीला 1000 kg इतक्या सोन्याने डेकोरेट केले जाते. तिरुपती वेंकटेश्वर या मंदिरामध्ये दररोज 50,000 पेक्षा जास्त लोक दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर या मंदिरामध्ये फक्त लाडू विकून 75 करोड रुपये येतात. या मंदिराला एका वर्षात 750 करोडपेक्षा जास्त डोनेशन मिळतात. नंबर 1. पद्मनाभ स्वामी मंदिर. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये पद्मनाभ स्वामी मंदिर हे 1ल्या क्रमांकावर येते. हे मंदिर भारतातील केरळ या राज्यामध्ये आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम या शहरामध्ये हे मंदिर स्थित आहे. दरवेळी टाईप ऑफ आर्किटेक्चरचा उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. या मंदिरामध्ये भगवान विष्णूची संपूर्ण सोन्याची मूर्ती उपलब्ध आहे. या मूर्तीची किंमत 500 करोड आहे असे सांगितले जाते. पद्मनाभ स्वामी या मंदिराला भारतातील सर्वात चमत्कारिक मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराची वेल्थ ही $20 मिलियन म्हणजेच 90,000 करोड इतकी आहे. तर मित्रांनो, आज आपण या भारतातील सर्वात श्रीमंत मंदिराबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. भारतातील तुम्ही कोणकोणत्या मंदिरांना भेट दिली आहे किंवा देणार आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.